CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अध्यात्मपणा आहे, विज्ञानपणा आहे, पत्रकारितापणा आहे, राजकारण सगळं एकत्र व्यासपीठावर म्हणजे कुठेही अतिशयोक्तीचं स्वरूप नाही असं म्हणायला हरकत नाही। आणि अशा कार्यक्रमाला शांतिगिरी महाराज उपस्थित आहेत, आशीर्वाद द्यायला सगळ्यांना आले। तुमचं मी मनापासून स्वागत करतो। आणि राज्याचे एक कर्तबगार मंत्री म्हणतो मी। आता कसं आहे, मगाशी आमचं विनोदानं चाललं तर अशोक भाऊ वानखेडे आणि आमच्या चर्चा होत असतात, म्हणजे त्याच्यात कोण काय कसं। तर आता सध्या डिजिटल मीडियाचं युग आहे। प्रिंटिंग पत्रकारितेच्या पेक्षा डिजिटल मीडिया आता सध्या जोरात चालू आहे आणि त्याच्यात TRP हा विषय महत्वाचा आहे। TRP जास्त मिळवून देण्यासारखे असे वाद कुणीतरी केले पाहिजेत। असे मंत्री कोण की जे सारखे वादग्रस्त होतात परंतु त्याचा फायदा आम्हाला होतो पत्रकार। अशोक म्हणजे काय आमचे एक बोलत असतात आणि मी पण म्हटलं फक्त ते पैसे मागत नाहीत आपल्याकडे, मग माझ्यामुळे तुमचा एवढा धंदा चालतोय, आमचे पैसे द्या। असे मंत्री महोदय शिरसाट साहेब त्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवूया। त्याच्यानंतर अशोक भाऊ वानखेडे कार्यक्रमाचे ते अध्यक्षच असतात, राज्य पत्रकार। ते आता देशातले मोठे पत्रकार आहेत, परंतु आपल्या राज्यातल्या पत्रकारांनी कुणी सामान्यातल्या सामान्य पत्रकाराचा जरी कार्यक्रम असेल फक्त त्यांना आधी 1 महिना सूचना विनंती करावी लागते, पण ते कार्यक्रम चुकवत नाहीत। मी पहिला पत्रकारांच्यासाठी आहे, पत्रकार संघटनेसाठी आहे आणि नंतर जगासाठी आहे हे सांगणारे अशोक भाऊ वानखेडे। आज तुमचंही मी स्वागत करतो। ABP माझाच्या संपादिका महिला कुठं काय काय कशी पुढे जाती त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या ह्या प्रमुख पाहुण्या परिसंवादात भाग घेतलेल्या ABP माझाच्या संपादिका आणि मार्गदर्शिका सरिताताई, आमचे वसंत मुंडे असतील, आता प्रदेशाध्यक्ष कुठे आहेत आमचे वाकडे, हे तर 3-4 महिनेच प्रदेशाध्यक्ष झाले आणि इतके जोमाने कामाला लागले। खरोखर तुमचंही कौतुक करतो मी आणि तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो। त्यांची सगळी टीम, मग विश्वास आरोटे असेल, नवनाथ जाधव असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे संयोजन करणारे वैभव स्वामी। वैभव, खूप खूप अभिनंदन, तुझा अतिशय चांगला कार्यक्रम तू केलेला आहेस आणि सगळेजण पत्रकार सगळ्या भागातनं, मराठवाड्यातनं विशेषतः बाहेरून सुद्धा काही पत्रकार मंडळी आली, सगळ्यांची आपल्याला भेटायचंय, बोलायचंय नंतर। परंतु अनिल सावंत विभागीय अध्यक्ष, आताच बोलला तो अनिल सावंत, विश्वास आरोटे, आमचे नवनाथ जाधव कुठे आहे, नवनाथ पण आलाय। सगळ्यांची नावं घेत बसत नाही कारण पाहुण्यांना जायचं असतं। सगळ्यात महत्वाचं आहे छबुराव आणि काय काय सगळी नावं राहिलेली पाहिजे। मंत्री महोदयांचं ऐकायचंय आपल्याला, महाराजांचं ऐकायचंय। पण सगळ्यात एक महत्वाचं मी सांगतो, जीवनामध्ये आपण कोणही कुठल्याही क्षेत्रामध्ये असतो, कोण उद्योग क्षेत्रामध्ये असेल, कोण पत्रकारितामध्ये, कोण राजकीय असेल, कोण प्रशासनामध्ये काम करत असेल, प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण समाजाचं देणं लागतो, समाजाचं देणं हे दिलं पाहिजे, या भावनेतून प्रत्येकानं काम केलं पाहिजे। आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हा जो आहे तो त्याच्यामध्ये सुद्धा पत्रकार दर वर्षातनं एकदा ज्या ज्या क्षेत्रात, मग कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, मग वैद्यकीय असेल, वकिली असेल, कोण प्रशासनातला असेल, क्रीडा क्षेत्रातला असेल, सांस्कृतिक क्षेत्रातला असेल, चांगलं काम ज्यानं केलंय त्याला गौरवलं पाहिजे, त्याला प्रेरणा दिली पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे। हे पत्रकाराचं कर्तव्य समजून हे आम्ही कार्यक्रम करतो आणि हे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हा एकुलता एक पत्रकार संघ आहे की जो समाजाचं देणं आहे या भावनेतलं काम करतोय आणि हे फार महत्वाचं आहे। सुरेश भटांचं एक काव्य इथं ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांना पण लागू आहे, शिरसाट साहेब आपणाला सुद्धा लागू आहे, सगळ्यांनाच लागू आहे। ते काव्य अतिशय महत्वाचं आहे। आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे। काट्यातही फुलांची कमान आहे, काट्यातही फुलांची कमान आहे, जीवन निरर्थक आहे म्हणणारा बैमान आहे, जीवन निरर्थक आहे म्हणणारा बैमान आहे। सुखासाठी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं, सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्याला सुद्धा उंचावरून खाली पडावं लागतं। इथं प्रयत्नवान हा महत्वाचा हा विषय आहे। उगीच पुरस्कार तुम्हाला मिळाले का? ज्यांचा जिथं पुरस्कार देऊन गौरव होणार आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आगामी काळासाठी त्यांना शुभेच्छा देतो, सुयश चिंतितो।
प्रयत्नवादाचं मी हे का गणित म्हटलं, शिरसाट साहेब तुम्हाला सुद्धा हे लागू आहे. शिरसाट साहेब महाराज एक मिनिट, शिरसाट साहेब हे तुम्हाला सुद्धा लागू आहे प्रयत्नवाद. शिरसाट साहेबांचा आता आपण बातम्या सगळ्या बघतो, परंतु हे जे तुम्ही आता बघता, परंतु त्याच्यासाठी हे एवढं मोठं होण्यासाठी त्यांनी काय कष्ट उचलले असतील, किती समाजसेवा केला असेल, किती प्रयत्नवाद त्यांच्यामध्ये असेल, ह्याचा पण कुठेतरी विचार झाला पाहिजे. पत्रकारिता आपण करतो हे बरोबर आहे, पण पत्रकारिता करताना ह्या सुद्धा गोष्टीचा विचार झाला पाहिजे. नुसती एकच बाजू घेऊन आपण जाता कामा नये. नुसता आता त्याचा बंगला कोण, कुणाचा बंगला कोण, अरे ठीक आहे ना, त्याच्यासाठी का कुणाचं नको, आमचा पण पाहिजेच की, आम्हाला पण हवंय, आम्ही सुद्धा तुम्ही देणार नाही आम्हाला माहिती आहे. शासन नुसतं आम्हाला आश्वासन देते, त्यात तुम्ही वचन देऊन जावा. असो म्हणजे एक कायम मी सांगतो, जीवन हा खेळ असेल तर तो खेळला पाहिजे. जीवन सौंदर्य असेल तर त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. जीवन दुःख असेल तर त्यावर मात केली पाहिजे. जीवन कोडा असेल तर ते सोडवलं पाहिजे. जीवन गूढ असेल तर ते उकललं पाहिजे. जीवन वाटचाल असेल तर ती योग्य दिशेने केली पाहिजे. जीवन पत्रकारिताच असेल तर खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन केलं पाहिजे. समाज आणि शासन मधला दुवा म्हणून काम केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. आणि जीवनाचं एकच सत्य आहे महाराज, जीवनाचं एकच सत्य आपण सगळ्या महाराजांच्याकडनं ऐकतो. एका राजाला एवढंच सांगतो आणि थांबतो, नाही तरी म्हणणार याचं भाषण ऐकायला आम्हाला वेळ देणार आहे की नाही, कारण आमचं भाऊ रागण बघायला असतो. तर एका राजाला 4 राण्या असतात. तर 4ही राण्यांच्यावर प्रेम आहे त्याचं, परंतु एकीकडे जरा ज्यादा दुर्लक्ष करत असतो. 3 राण्यांवर मात्र चांगलं प्रेम करत असतो. पहिलीची तर अगदी गुलुगुलू बोलत असतो, गप्पा मारत असतो. दुसरीला गार्डन मध्ये फिरायला घेऊन जात असतो, तिला घेऊन फिरत असतो. तिसरीला तर अगदी जवळ घेऊन बसत असतो, आतल्या गोष्टी सांगत असतो. आणि चौथीला मात्र जास्त काही बोलत नसतो, लक्ष देत नसतो, दुर्लक्ष करत असतो. या 4 राण्या. पण शेवटी हा मृत्यू समयी राजा म्हणतो परीक्षा घेऊया 4 राण्यांची, खरी माझी कोण आहे. पहिलीला विचारतो चल माझ्याबरोबर स्वर्गात ये ना, ती म्हणती मी लगेच निघाली दुसरीकडे, डोक्याला हात लावतो, एवढं हिच्यावर प्रेम केलं. दुसरीला म्हणतोय काय तू तर माझ्याबरोबर येणार का स्वर्गात, मी लगेच दुसऱ्याबरोबर लग्न करणार. झालं का म्हणून तिची पण परीक्षा झाली. तिसरीला म्हणतोय तू तर चल माझ्याबरोबर स्वर्गात, ती मात्र म्हणते मी स्मशानापर्यंत यायला तयार आहे, त्याच्या पुढे काही मी बरोबर आहे ना महाराज. आणि चौथी म्हणते मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. की ज्याच्याकडे दुर्लक्ष करत होता, जे दुर्लक्ष करत होता, हे कुणाचं नाही, हे सगळ्यांना लागू आहे. हे सगळं आपल्यासाठी आहे. पहिली राणी म्हणजे आपलं शरीर आहे. आपण मेल्यानंतर ते लगेच जाणार, थांबणार आहे का. दुसरी राणी म्हणजे कोण आहे, आपली प्रॉपर्टी, सत्ता. काय हो बरोबर आहे, हे लगेच नाव दुसऱ्याला लागणार. आपलं पोरगं लगेच नाव लावून घेणार. पोरगं गेलं आणि कुणी तुम्ही बक्षीस पत्र आमच्या नावाचं समजा केलं, तुम्ही केलं, कुणी केलं, त्याच्या नावाने, परंतु ते दुसऱ्या बरोबर जाणार. ही दुसरी गेली, आता राहिली तिसरी म्हणजे कोण, आपण. आपल्या आपतेष्ट, नातेवाईक, आई वडील, पाहुणे, मित्र मंडळी, स्मशानापर्यंत. बाकी कुठं आहे, त्याच्या पुढे कोण येणार नाही. ही तिसरी राणी. पण चौथी जी बरोबर येणार आहे की जे तुम्ही केलेलं काम, तुम्ही केलेलं आतापर्यंतची मदत, तुम्ही केलेलं कर्म, तुमच्या कर्मातून तुम्ही किती जणांना मदत केली. पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांनी केलेलं काम, तुम्ही गेल्यानंतर सुद्धा आज किती पत्रकारांचं नाव येते, हे भरगट काढली ती बरं का या पत्रकारांनी. हे जे आहे हे फार जीवनातलं सत्य आहे. हे जीवनातलं सत्य बघून आपण जायचं. आणि पत्रकारिता करताना मगाशी परिसंवादात चर्चा सरिताताईंनी पण बोलले, अशोक भाऊनी पण बोलले, सगळ्यांची चर्चा झाली. परंतु अजूनही विज्ञान काळ जरी असला, अध्यात्म आणि विज्ञान, विवेकानंदांचं सगळं सांगता येईल. विज्ञान हा सृष्टीचा धर्म आहे, धर्म हे अंतरंगाचं विज्ञान आहे, सगळं ऐकतो आपण. परंतु विज्ञान जरी असला तर ग्रामीण भागामधली पत्रकारिता अजून ही चांगली झाली पाहिजे, इकडे बघितलं पाहिजे. कारण अजून सुद्धा पेपरला बातम्या येतात, चॅनलवर दाखवलं जातं की ग्रामीण भागामध्ये साप चावल्यानंतर अजून सुद्धा महिला ते मंतरलेलं पाणी प्यायला जाती. हे किती वाईट आहे. आरोग्य सेवा आहे तरी सुद्धा आधी मांत्रिकाकडे जाती. ही अंधश्रद्धा, ह्याच्यावर घाला घातला गेला पाहिजे. हे पत्रकारांनी पहिला काम केलं पाहिजे. आपला समाज प्रगत, आपण म्हणतो संस्कृती जपतो आपण,
संस्कारातून संस्कृती, संस्कृतीला धरून सुधारणा, विज्ञानाकडे जातो. परंतु दोन्ही गोष्टी आपण विसरल्या तर नुसत्या सुधारणेकडे जाण्यात अर्थ नाही. संस्कारही आपल्याकडे असतात, कारण जन्मतःच प्रत्येक व्यक्ती ही कोरी पाठी आहे. संस्काराच्या लेखणीतून संस्कृतीचे शब्द त्याच्यावर उमटवायचे आणि आपला जीवन ग्रंथ पुरा करायचा आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये शेवटी जाता जाता आज महाराज असल्यामुळं कुठेतरी अंधश्रद्धेवर ह्या महाराजांनी सुद्धा घाला घातलेला आहे. महाराज हे अंधश्रद्धा पेटवतात हे म्हणणारे मूर्ख समजतो मी. कारण खऱ्या अर्थानं ज्या संतांनी, तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या पासून तुम्ही एकनाथ घ्या, नामदेव घ्या आणि संत तुकारामांच्या पर्यंत तुम्ही जर का गेलात तर ह्यांनी अंधश्रद्धेवर घाला घातलेला अशी हे महात्मे होते महाराज, असे एवढे मोठे महात्मे होते. त्यामुळं आपण हे कुठंतरी त्यांचंही घेतलं पाहिजे. प्रतिमेचा देव केला काय म्हणे ती आवला, नवस करती देवाशी म्हणे पुत्र देईन वो मजसी, न कळे मुडावर मग कैसे झालेसे कर्म, प्रतिमा केलीचे आपण तयामध्ये कैसे कर्म, देव खोटा नवस खोटा एका जनार्दनी रडती पोटा. हे संत एकनाथांनी घाला घातला. महिला या फसतात अंधश्रद्धेला. एवढे विज्ञान युग चाललंय परंतु महिला ह्या अंधश्रद्धेचे बळी पडतात. हे कुठं थांबण्याचं पहिलं कर्तव्य पत्रकारांनी हे केलं पाहिजे की ह्याच्यावर उठाव केला पाहिजे आणि शासनाने ह्याच्याकडे शिरसाट लक्ष दिलं पाहिजे. अंधश्रद्धेवर घाला घातला पाहिजे. विज्ञान युग आहे. काही काही वेळेला विज्ञान युग सुद्धा इतकं जोरात चाललेलं आहे ना, ते सुद्धा कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणजे जशी एखादी फास्ट गाडी निघालेली आहे, अरे किती जोरात निघालाय तो म्हणतो आपण, अरे जरा थांब हळू चालव, असं म्हणायची ह्या विज्ञानाची वेळ आली आहे. का तर हे मोबाईल बघितल्यानंतर. आधी कसा आई मुलाला ओरडत होती, मुलगा रडत होता, मुलाला ते थापवत होती, ये रडू नकोस, काय झालंय त्याचं ऐकत होती. परंतु आता मुलगा सुद्धा मोबाईल घेऊन बसलाय आणि आई सुद्धा मोबाईल घेऊन बसल्या. दोघं मोबाईल घेऊन बसल्यावर हे संस्कार होणार कधी आणि ही संस्कृती जपली जाणार कधी? विज्ञान युगाचे हे चमत्कार काय काय वेळेला घातक आहेत का? ह्याच्यावर सुद्धा एकदा परिसंवाद सरिताताई झाले पाहिजे. मीडिया प्रगत होतोय, पण ही मीडिया प्रगत होत असताना सुद्धा कुठेतरी आपली संस्कार आणि संस्कृती हे संपता कामा नये. ह्याच्यासाठी सुद्धा, कारण जगात आपण प्रगतीच्या दृष्टिकोनातून कमी असलो तरी संस्कृतीच्या क्षेत्रात भारत देश हा मोठा आहे, ह्याचा अभिमान प्रत्येकानं बाळगला पाहिजे, प्रत्येकानं बाळगला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी आज ह्या परिसंवाद झाला. सगळेजण मान्यवर जे पुरस्कार घेणार आहेत त्यांचं अनेकदा अभिनंदन करतो. मंत्री महोदय, तुम्ही सुद्धा वेळ काढला, वेळात वेळ काढून आला. महाराज तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहो. कारण विज्ञानात प्रगती आहे पण अध्यात्मात योग आहे. हे आम्हाला म्हणजे प्रयोग असतात, इकडे योग असतात. हे आम्ही भौतिक प्रगती तिकडे असली तरी आत्मिक प्रगती इकडं आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ही अष्टांग योग सिद्धी ही पत्रकारांना सुद्धा आम्ही सध्या सांगतोय. कारण आध्यात्मिक प्रशिक्षण सुद्धा पत्रकारांना द्यायची गरज आहे. कारण आरोग्य देही आरोग्य नांदते भाग्य नाही या प्रते. आरोग्य तुमचं चांगलं असेल तर ही पत्रकारिता टिकेल, कोणही मनुष्य टिकेल. राजकारणात सुद्धा तुमची तब्येतच नसेल, आरोग्यच नसेल तर काय उपयोग आहे? अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य हे सगळं आम्ही बघतो. शौच संतोष तप स्वाध्याय हे सगळं ऐकतो, पण ते साध्य किती करतो हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे महाराज तुम्ही आल्यामुळं आम्हाला जरा चैतन्य आलं सगळ्यांच्यात. असेच आशीर्वाद ठेवा आणि लवकरात लवकर आमचं मोठं कुठेतरी पत्रकार भवन मराठवाड्यासाठी व्हावं. याच्यासाठी मला आशीर्वाद देण्यापेक्षा, पत्रकारांना आशीर्वाद देण्यापेक्षा तुमच्या डाव्या हाताला जे बसलेले आहेत आमदार सुद्धा आलेले आहेत, त्यांना आशीर्वाद द्या. आणि शिरसाट साहेबांचे वैशिष्ट्य असं आहे, धाडसानं काम करतात आणि ते धाडसानं बोलतात सुद्धा. ते बोलतात ते आपण ऐकतो, पण धाडसानं काम करतात ते जरा आमचं पत्रकार भवन झाल्यावर नक्की कळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी प्रदेशाध्यक्ष वाकडे साहेब, आरोटे, सगळे पदाधिकारी सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.